श्री स्वामी समर्थ. अजूनही वेळ गेलेली नाही. होळीच्या रात्री गुपचूप करा नारळाचा एक उपाय. क्षणात होईल दूर दुःख आणि दारिद्र्य. सर्व पिढ्यांचा उद्धार होईल. काय आहे तो उपाय ते आता मी तुम्हाला सांगणार आहे, पण व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे. यंदा 24 मार्च रोजी मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात येणार आहे. होळी दहनाची रात्र खूपच शुभ आणि प्रभावशाली असते. या दिवशी केलेली पूजा फलदायी ठरते असे म्हटले जाते. दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्ही नारळाचा हा एक उपाय करू शकता. विशेष म्हणजे हा उपाय करताना गोपनीयता पाळावी लागत असते. होळी म्हणजे रंगांचा सण. होळी या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा होलिका दहन 24 मार्च रोजी होणार आहे. हा दिवस रविवारी येत आहे, तर सोमवारी 25 मार्च रोजी धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहे. धुलीवंदन हे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते. होळीच्या सणाच्या आधीच होलिकाष्टक असते. या काळात कोणतेही महत्त्वाचे तसेच शुभकार्य केले जात नाही. मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता. त्यात नारळाचा एक उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपाय देखील केले जातात. अशाच एका उपायाविषयी आम्ही आपल्यासाठी माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि घरात पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी केले जाणाऱ्या उपायांविषयी धर्मशास्त्रात माहिती देण्यात आली आहे. काही उपाय हे विशिष्ट तिथीला केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते असेही सांगण्यात आले आहे. पहिला उपाय, होळीच्या रात्री गुपचूप करा हा उपाय. तुम्हाला दुःख दरिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबियांची सुटका करायची असेल तर तुम्ही होळीच्या रात्री हा उपाय करू शकता. होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मात्र हा उपाय करताना अत्यंत गोपनीयता पाळावी, जेणेकरून तुमच्यावर माता लक्ष्मी नाराज होणार नाही. 1 रुपया आणि नारळ. होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी 1 रुपयाचे नाणे आणि नारळ गरजेचे आहे. हा उपाय तुम्हाला तुमच्या घराजवळ पेटणाऱ्या होळीजवळच करायचा आहे. नारळाची शेंडी काढू नका. होळीच्या रात्री उपाय करताना 1 रुपयाचे नाणे घ्या. ते पाण्यात स्वच्छ करून घ्या. तसेच 1 नारळ घ्या. त्याची शेंडी काढू नका. घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करावी. नंतर होळीला नैवेद्य दाखवावा. नंतर घरी यावे. नारळावर ठेवा रुपयाचे नाणे. होळीची पूजा करून घरी या. नारळावर रुपयाचे नाणे ठेवा. त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहा. नारळ आपल्या घरावरून 7 वेळा ओवाळून घ्या. नंतर नारळ गुपचूप घराजवळ पेटलेल्या होळीत टाकून द्या. वाईट विचार आणू नका. होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवा. मनात कोणताही वाईट विचार आणू नका. हा उपाय केल्याने तुमच्या मागील इडापिडा दूर होईल. तुमचे दारिद्र्य दुःख क्षणात दूर होईल असे सांगितले जाते व माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. फक्त एक लक्षात ठेवा, हा उपाय करताना गोपनीयता ठेवा. कुणीही तुम्हाला पाहणार नाही याची काळजी घ्या. खूप साधा आणि सोपा उपाय आहे जे केल्याने तुमचे आयुष्य बदलेल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.